माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे. आताच येताना विक्रमला विचारा, मी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा. ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत. 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत अजितदादांनी मोठी घोषणा केलेली आहे. असं सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यातले पैसे ज्यांना मिळाले नाहीत त्यांना देखील देणार, दिवाळीची ओवाळणी रिकामी ठेवणार नाही असं सांगितलं आहे त्यांनी. तसेच पहिला हप्ता जे सप्टेंबर महिन्यातले पैसे आहेत ते लवकर वाटा, म्हणजे आम्हाला दुसरा हप्ता लगेच सोडता येईल असं देखील त्यांनी सांगितलं. तर चौथा आणि 5वा हप्ता देखील ते लगेच देणार आहेत असं सांगितलेलं आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवटी आचारसंहिता लागू शकते, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी. त्याच्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला दोन्ही महिन्यांचे म्हणजे चौथा आणि 5वा हप्ता दिला जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच अजितदादांनी असं सांगितलं आहे की चौथा आणि 5वा हप्ता देण्या अगोदर ज्यांचे पैसे द्यायचे राहिलेले आहेत तर त्यांचे देऊन टाका आणि पहिले पैसे खात्यातले संपवा, म्हणजे मी अजून पैसे सोडतो. तर पहा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी आदिती तटकरे यांना, म्हणजे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत, त्यांना सांगितलं की ज्या भगिनींचे पैसे द्यायचे राहिलेले आहेत त्यांचे देऊन टाका, म्हणजे आपल्याला लगेच चौथा आणि 5वा हप्ता देखील देता येईल आचारसंहिता लागण्यापूर्वी. तर पहा, ज्या महिलांचे अजून सप्टेंबरमधले पैसे आले नाहीत किंवा काही महिलांना 3ही महिन्याचे अजून आलेले नाहीत, त्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे येऊ शकतात. किंवा अजितदादांनी लातूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात असं सांगितलं की त्यांना एकत्रित सगळेच पैसे मिळू शकतात, म्हणजे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात, समजा आत्ता नाही आले तर ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला सगळे पैसे मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पहा, लातूर येथे त्यांनी सांगितलं होतं की 3 सप्टेंबर जरी संपलेला असला तरी 3 ते 4 दिवसांमध्ये येत्या पैसे येतील, म्हणजे 1 ऑक्टोबर नंतर देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. तर पहा, बऱ्याच महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत, तर काही महिलांना 3,000 रुपये आलेत, त्यांना काहींना आता 1,500 मिळाले आहेत म्हणजे तिसऱ्या हप्त्यामध्ये, तर काहींना अजून काहीच मिळालेलं नाही. तर अशा महिलांनी चिंता करू नका, तुम्हाला देखील हप्ता मिळेल. कदाचित तुम्हाला 3ही हप्ते एकत्रित मिळतील. ऑक्टोबरमध्ये 4ही हप्ते एकत्रित दिले जाते. समजा या वीकमध्ये जर तुम्हाला 3ही हप्ते एकत्रित नाही आले तर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला 4ही हप्ते एकत्रित सुद्धा दिले जाऊ शकतात. त्याच्यामुळे चिंता करू नका. तसेच काल 1 ऑक्टोबरला देखील बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. तसं मेसेज देखील महिलांनी कमेंट करून सांगितलेलं आहे. तर पहा, आज कोणाला पैसे आले असतील तर कमेंट करून सांगा की आलेत, आणि ज्यांना नाही आले त्यांनी देखील कमेंट करून सांगा, म्हणजे इतरांना देखील आपल्या कमेंट्समुळे माहिती मिळू शकेल की आजही पैशाचं वितरण होत आहे की नाही ते. तर पहा, आचारसंहिता लागण्या अगोदर म्हणजेच निवडणुकांच्या अगोदर तुम्हाला 2ही हप्ते दिले जातील असं अजितदादांनी सांगितलेलं आहे. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रित म्हणजे 3,000 रुपये एकत्रित तुम्हाला दिवाळीची ओवाळणी म्हणून दिले जाईल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला अगोदरच मिळतील असं देखील त्यांनी दिवाळीच्या अगोदर मिळणार असं सांगितलेलं आहे. तर ज्यांना पैसे आले नाही त्यांनी काळजी करू नका, कारण काही अर्जांची छाननी सुरू आहे. तुम्ही जर पात्र असाल, तुमचं जर डीबीटी इनेबल असेल, आधार कार्ड सीडिंग असेल, तसंच तुमचं जर
पात्र असा अप्रुव्हड फॉर्म दाखवत असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे येणार. त्याच्यामुळे चिंता करू नका. फक्त थोडीशी प्रोसेस गैरप्रकार जे होत आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या कार्यक्रमादरम्यान, त्याच्यामुळे अर्जांची व्यवस्थित छाननी सुरू आहे. त्याच्यामुळे कदाचित हा उशीर होत असावा. त्याच्यामुळे पैसे तुम्हाला येतील, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. तर आज कोणाला पैसे आले असतील तर कमेंटद्वारे सांगा. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.